दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय सुरक्षा सल्लागार समितीची महत्त्वाची बैठकीत अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या मुद्द्यावरती मुख्य चर्चा। अमेरिका इस्रायलचा इराणच्या 30हून अधिक सैन्य ठिकाणांवरती हल्ला, राजधानी तेहरानसह विविध शहरात क्षेपणास्त्र हल्ला, 200हून अधिक ठार, 800हून अधिक जखमी। इराणच्या 48 नेत्यांना मारलं, ट्रम्प यांचा दावा, आम्ही योग्य तेच करतोय, आम्हाला चिंता नाही, ट्रम्प यांचं वक्तव्य। तर इराणवरती हल्ले सुरूच ठेवणार असल्याचा नेत्यानाहू यांचा इशारा। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनींचा मृत्यू, खामेनींनंतर वरिष्ठ धर्मगुरू अली रेझा अराफींची हंगामी स्वरूपामध्ये अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून निवड। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा जगभरातील विमान वाहतुकीला फटका, हजारो उड्डाणं रद्द, अनेक भारतीय आखाती देशामध्ये अडकले। कोकणात जाण्यासाठी प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध, मुंबई ते विजयदुर्ग रोरो प्रवाशांच्या सेवेमध्ये पहिल्याच दिवशी रोरो सेवेला हाऊसफुल बुकिंग, मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ। टीम इंडिया T20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये सुपर 8 फेरीच्या शेवटच्या सामन्यात भारताची वेस्ट इंडिजवरती 6 विकेट्सनं मात, सलामीच्या संजू सॅमसनची नावात 97 धावांची खेळी निर्णायक। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।